श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची शिवमुठाची कहाणी नक्की ऐका, नाहीतर सोमवारचं केलेलं व्रत शिवमुठ वाहिलेलं हे सगळं वाया जाईल. आटपाट नगर होतं. तेथे एक राजा होता. तो राजा खूप धनवान होता. खरोखर काही व्यक्ती चांगल्या मिळणं हे पूर्व पुण्याईचंच फळ असतं. चतुर, चारित्र्य संपन्न मित्र असावा, सर्वज्ञ व दयाळू गुरु असावा, भाविक व उदार शिष्य असावा, सुंदर आणि प्रतिव्रता स्त्री असावी, भक्तमार्ग व भाग्यवान पुत्र असावा, जात पुन्हा आणि समुधर व्याख्यान करणारा भक्त असावा, पिता ज्ञानी असावा आणि तोच गुरु असणे. त्रिभुवनात अपूर्व व भाग्य होय. राजाचं राज्य खूप मोठं होतं. तेथे कधीही चोर येत नव्हते, तस्कीर नव्हते, अविशर्ण नव्हते, दारिद्र्य नव्हतं आणि राजाच आहे रणांगणात विजय होत होता. कारण त्याचे चारही पुत्र वीर होते, चारही पुत्र विवाहित होते. त्यामुळे राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या आणि 1 न आवडती. आवडत्या सुनेचा तो चांगला सांभाळ करी, न आवडतीला मात्र जेवायला उष्ट, म्हणजे इतरांनी जेवण शिल्लक राहिलेलं जेवण. नेसायला जाड भरड, तिला राहायला गुरांचा गोठा दिला आणि गुराख्याचं काम दिलं. आवडत्या 3 सुनांचा तो खूप लाड करत असे. त्या 3ही सुनांना उच्च उच्च वस्त्र, सर्व दान दागिने मोत्यांचे हिऱ्यांचे, आणि 3ही सुनांचे जेवण आयुष्य अगदी ऐश आरामाचे होते. सोन्याचे रत्नांकित पलंग, शुभ्र मधु चांदण्यांसारखे शय्य, घोडे, हत्ती, सेवक सेविका, सर्व काही वैभव त्यांच्याजवळ होते. या भेदभावामुळे ना आवडती सून सदैव दुःखी असायची. बिचारी सतत रडत असायची. तिला समजत नव्हते की माझ्या कोणत्या पापामुळे मला हे दिवस भोगावे लागत आहे. असेच काही दिवस चालले होते. काही दिवसानंतर श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. तेथे नागकन्या व देवकन्या आल्या. उंच वस्त्र घातलेली, अतिशय सुंदर ती मंदोदरी यांची तुलना करावी तशा त्या. चेहऱ्यावरचे तेजाचा प्रकाश पडत असे. त्यांना बघताच ना आवडती सून आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याजवळ जाऊ लागली आणि विचारत करत होती की यांच्याशी बोलावं. थोडासा धीर करून तिला विचारावं, बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमुठ वाहतो. मग नावडती सुनेने विचारलं, याने काय होतं? नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या, प्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलंबाळं होतात, न आवडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते, धनधान्य वैभव प्राप्त होतं, सर्व दोष नाहीसे होतात व सर्व सुखांची प्राप्ती होते. मग नागकन्येने व देवकन्येने हिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून. तुमच्याबरोबर येऊ का? मलाही तुमची पूजा बघायची आहे. मलाही शिवमुठ व्रत करायचं आहे. मलाही भगवान शिवाला माझी इच्छा मागायची आहे. शिवाला साकडं घालायचं आहे. त्या हो म्हणाल्या. त्यांच्याबरोबर न आवडती सून शिवमंदिरात गेली. नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या. ना आवडती म्हणाली, काय ग बायानो, काय वसता? तेव्हा नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या, आम्ही शिवमुठाचा वसा वसतो. त्या वशाला काय काय बरं करावं? शिवमुठ म्हणून तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावी पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. अष्टामष्टक आहे खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तरी दूध प्यावे. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वाहावे आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आला तर सातू शिवमुठ करत जावे.
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्येने दिले. दुसऱ्या सोमवारी न आवडत्यानी सुनेला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिने मनोभावाने पूजा केली. सारा दिवस उपवासात केला. जावानंदानी दिलेलं अष्टमुष्ट पानं हिने गाईला खाऊ घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. न आवडतीने घरातून सगळं सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंद जावा भ्रतरांना न आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं कोठे गेली होतीस? तिने सांगितलं माझ्या देवाकडं. तुझा देव कोठे आहे? न आवडतीने सांगितलं माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहे. काटे कुठे आहे. साप वाहक आहे. तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. तिने पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसे तिच्या माग माग चालत आली. न आवडती तुझा देव दाखव असं म्हणू लागली. ना आवडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुठे पुष्कळ लागले. न आवडतीची दया आली. आजपर्यंत ही रानात कशी येत असेल कोण जाणे. न आवडतीला ती चिंता पडली. कारण समोर पाहते तर ना देवळ ना देव. तिने देवाची प्रार्थना केली. देवाला तिची दया आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्न जडिताचे खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंड समोर आली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले. न आवडती पूजा करून आपल्या गंध फूल वाहू लागली. आता मूग घेऊन म्हणाली शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंद जावा भ्रतरांना जी नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून ते मूग शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. तिला दागिने लिहायला दिले. खुट्यावर पांगोटे ठेवून तळ पाहिले गेले. न आवडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळं माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला आणि म्हणाला माझं पांगोटे देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तेथे एक लहान देऊळ आहे. तेथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळच खुटीवर पांगोट आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं? तेव्हा ती म्हणाली माझा गरिबाचा देव आहे. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली तर भाविका हो. जसा तो शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साटा उत्तराची कहाणी वाचा. उत्तरे सुफल संपूर्ण कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. वेळ नसेल तर ओम तरी अवश्य लिहा. धन्यवाद.